नमस्कार. मी डॉक्टर सुरेश खमितकर, भारत भाग्य विधाता या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपली भारतीय संस्कृती गेली हजारो वर्षे संपूर्ण विश्वामध्ये वंदनीय व पूजनीय अशी आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेद हिंदू संस्कृतीतील सर्वप्रथम तसेच संपूर्ण विश्वातील सर्वप्रथम ग्रंथ मानले जातात. महाभारत व रामायणासारखे ग्रंथ संपूर्ण जगात अजूनही फक्त वाचले जात नाहीत तर अभ्यासही देखील जातात. जगातील प्रत्येक समस्येचं उत्तर हे भगवद्गीतेमध्ये मिळू शकतं. आपणा सर्व भारतीयांना अभिमान वाटावा अशी आपली भारतीय संस्कृती आहे. किंबहुना संपूर्ण विश्वामध्ये वैभवशाली संस्कृती असलेल्या भारत देशाचे आपण नागरिक आहोत याचा आपण सर्वांनी रास्त अभिमान बाळगला पाहिजे. भारत हा हजारो वर्षापासून एक समृद्ध असा देश असून सोन्याचा धूर निघणारा देश अशी भारताची ओळख प्राचीन काळापासून आहे. त्याचेच प्रतीक म्हणून ताजमहाल, गोल घुमट, कुतुब मिनार, त्याशिवाय असंख्य अशी हिंदू देवदेवतांची मंदिरे, असंख्य वास्तुशिल्पे अद्यापही जगप्रसिद्ध आहेत. अशी अनेक वास्तुशिल्पे परकीय आक्रमणामध्ये जमीनदोस्त केलेली आहेत, तरी देखील त्याचे अवशेष देखील अद्यापही महान भारताची गाथा सांगतात. संपूर्ण विश्वामध्ये पसरलेली भारताची कीर्ती ऐकूनच वास्को डी गामा भारताचा शोध घेत आला होता. तसेच तक्षशिला विद्यापीठामध्ये चीनमधून UN स्टंग हा शिक्षण घेण्यासाठी भारतात आला होता. भारताची कीर्ती ऐकून अनेक परक्यांनी भारतावर आक्रमण केले. कुतुबुद्दीन ऐबक, अल्लाउद्दीन खिलजी, बाबर या परकीय राजांनी भारतावर आक्रमण केले व अनेक वर्षे, शेकडो वर्षे राज्य देखील केले. त्यांनी आक्रमणामध्ये जो विजय मिळवला तो फक्त त्यांच्या पराक्रमामुळे नाही तर आपल्या भारतीयांच्या फंदफितुरीने. त्यांच्या कारकिर्दीमुळे भारताची अतिशय न भरून येणारी हानी झालेली आहे. त्याचवेळी व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या इंग्रजांनी साम, दाम, दंड, भेद अशी सर्व प्रकारची नीती वापरून भारतामध्ये आपले बस्तान बसविले. त्यांनी भारतावर सुमारे 150 वर्ष राज्य केले. या काळामध्ये भारतीय संस्कृती टिकून राहिली ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. 17व्या शतकामध्ये मोगलांना खंबीरपणे तोंड देऊन हिंदू धर्माचं रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त हिंदूंना नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये वंदनीय आहेत. सर्व विश्वामध्ये देखील शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा अवलंब आज देखील कित्येक देश करताना दिसून येतात. 18व्या शतकामध्ये व्यापारांच्या निमित्ताने आलेले इंग्रज आपल्या कूटनीतीमुळेच भारतात 150 वर्ष राहू शकले. इंग्रजांच्या राजवटीतून आपला देश स्वतंत्र करण्यासाठी
लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाची आहुती दिली. अनेक आंदोलने, सत्याग्रहे, स्वातंत्र्ययुद्ध यासाठी केल्यानंतर 150 वर्षांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. परंतु तेव्हा देखील इंग्रजांनी कपट नीतीचा अवलंब करून भारत व पाकिस्तान अशी विभागणी केली. त्याचमुळे पाकिस्तानच्या रूपाने भारताला कायमस्वरूपी एक शत्रू निर्माण इंग्रजांनी केला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान स्वीकारले. भारताचे संविधान बनवण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा होता. संपूर्ण जगातील घटनांचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटना बनवली. 26 जानेवारी 1930 रोजी लाहोर येथील काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये तिरंगा फडकवून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्याची घोषणा केली होती. त्याची स्मृती म्हणून 26 जानेवारी 1950 हा दिवस स्वतंत्र भारताचे संविधान अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला व तोच दिवस भारतामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी भारतामध्ये लोकशाहीची सुरुवात झाली. लोकशाही याचा अर्थ लोकांनी लोकांसाठी चालवलेले सुराज्य म्हणजेच लोकशाही. भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही 1950 पासून आजपर्यंत अखंडपणे नांदत आहे. वास्तविक भारताला स्वातंत्र्य देताना तत्कालीन इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी सांगितले होते की भारतामध्ये लोकशाही फार काळ नांदू शकणार नाही. तथापि अनेक अनुभव घेत भारतातील लोकशाही तावून सुलाखून आज परिपक्व होताना दिसते आहे. आजपर्यंत संपूर्ण देशामध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधी निवडताना सहसा सद्विवेक बुद्धीचा वापर कसा करावा यामध्ये भारतीय नागरिक दिवसेंदिवस पारंगत होताना दिसत आहे आणि हे सुदृढ लोकशाहीचेच निदर्शक आहे. आणि ही भारताची लोकशाही आपणा सर्वांना अभिमान बाळगण्यासारखी असे आहे. संपूर्ण विश्वामध्ये लोकशाहीसाठी आपला भारत देश अजूनही आदराने नाव घेतला जातो भारत देशाचं. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. नमस्कार.